तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो शेतकरी राजा, मेल्यावर माझ्या कातड्याचा जोडा तुझ्या पायात वाजू दे. काय कविता होते महाराज. आता कविता. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे. ह्याच्यालाही धिंगाणा गाता बघा, गाता गाथा बघा गाथा. बियल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले. जळून नाही जाचीस का असं म्हणत असतात का. गाथा पाय ना. शिवरात्री पर्व काळातले प्रमाण आहेत की नाही ते पहा ना, ते वाचा ना. भंगिरे लिहिलेलं वाची ती. ज्याची वाणी प्रबळ आहे अशांचं काव्य वाचलं पाहिजे, कोणाचं नाही. चला. जयद्रथाने नालायकपणा केला. लात मारली होती अभिमन्यूला. आणि अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मला एक काम करा. जयद्रथानं सांगितलं, मला जयद्रथाला मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य द्या. नाही देता आलं. कोणी सर, अभिमन्यूचा मामा जगाचा बाप होता. जगाचा बाप त्याचा मामा होता. मांडीवर अभिमन्यूचं डोकं तोंडावून हात फिरीला आणि डोळे झाकले. आयुष्य नाही देता आलं. साहेब अर्जुनानं सांगितलं, देवा मी संध्याकाळपर्यंत जयद्रथ मारीन. देवानं सांगितलं, नाही मेला तर मी मरण. पंढरपुरातल्या मालकाला काळजी होती ना अर्जुनाची. भगवंतानं सांगितलं, सूर्यनारायणा एक काम करा, तुम्ही 2 दिवस माळूच नका. 2 दिवस माळूच. वेळ संपलाय का. तुम्ही 2 दिवस माळूच नका. तर सूर्यनारायणानं सांगितलं, देवा मी नाही माळवल्यामुळं वेदाध्ययनाचा वेळ असतो, पूजेचा वेळ असतो, संध्येचा वेळ असतो, सकाळच्या भजनाचा वेळ असतो, सकाळच्या पाठाचा वेळ असतो, ब्राह्मी मुहूर्त स्नानाचा वेळ असतो. ही सगळी वेळ मातीत जातात. संन्यासाचं स्नान, ऋषी स्नान, यती स्नान, देव स्नान, ब्रह्मस्नान, वारकऱ्यांचं स्नान, ग्रस्त्यांचं स्नान, याचे पर्व काळ मातीत जातील. आणि मग मला किंमत राहणार नाही. नाही ऐकिलं देवानं, सूर्यानं देवाचं नाही ऐकिलं. नाही ऐकिलं. काय केलं पंढरपुरातल्या मालकानं, सुदर्शन आडवं लावलं. म्हणजे सूर्य देवासाठी सुद्धा थांबत नाही. थांबला कोणासाठी, वारकऱ्यासाठी. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबलाय. 1 तास 14 मिनिटं. त्या महात्म्याचं नाव तर धीरजगिरी. आणि कोणाच्या कीर्तनासाठी थांबलाय, ते कीर्तन होतं ठाकूरबुवांचं. साहेब या ठाकूरबुवा ज्या घोड्यावर बसायचे ते घोडे एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हतं. म्हणून त्या परंपरेतले लोक एकादशी पंचांग पाहून धरीत नव्हते. ते घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी एकादशी धरीत होते. हा वारकऱ्याचा अधिकार आहे. या वारकऱ्याची पत्नी एके दिवशी मृत्यू पावली. त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिजा माय. एकात एक सांगतो, हरिदास किती मोठे आहेत. दादा पाटील तुम्ही प्रमाण म्हणा. आता वाटून वाटून सगळ्याला. बापू तुम्ही प्रमाण म्हणतात, सोडेले प्रमाण त्यांना म्हणू द्या. गिरिजाबाई नाव होतं. ज्या वारकऱ्याचं घोडं एकादशी धरीत होतं त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव गिरिजा माय. आणि त्या गिरिजा माय वारल्या. मालकाच्या अगोदर गेल्या. चौघाच्या खांदीवर पार्थिव आहे. मातीला कोण होतं, माणसाच्या रूपात शिवजी, माणसाच्या रूपात ब्रह्मदेव आणि माणसाच्या रूपात पंढरीतले मालक प्रेताच्या पुढे चालत होते. का, एरवी प्रेताच्या पाठीमागे चालत असतात, पण वारकरी जर गेला असेल तर त्याच्या पुढे भजने चालत असतात. टँकरनं दारू पेलेला माणूस त्याच्या पोरानं जर 10,000 रुपये दिले तर आपण टाळ नाही वाजवायला पाहिजे त्याच्या मड्या पुढं. आपल्या पिढ्यानं पिढ्या मातीत जात्या. टँकरनं दारू पेली, टँकरनं नाही म्हणले आमचे बाबा वाजित न्यायचे. अरे तुझ्या बाबानं सरे धाबे वाजिलीत आणि तुझ्या बाबा पुढे हातात टाळ आम्हाला नाचायला लावतो रे, घालतो का आम्हाला नरकात. काय महाराज, नाही इतकं नाही लाचार व्हायला पाहिजे. मर्यादा असली पाहिजे लाचारी.